मी प्राध्यापक बारसकर व्ही.एस. रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, विषय मराठी, इयत्ता 11वी या पाठ्यपुस्तकातील भाग क्रमांक 3 साहित्य प्रकार नाटक यामधील नाटक साहित्य प्रकार परिचय हा घटक आपण अभ्यासत आहोत. यापूर्वीच्या तासाला आपण नाटकाचं स्वरूप, नाट्य व नाटक, नाटकाचा पूर्व इतिहास आणि नाटकाचे मुख्य घटक, त्यामध्ये प्रामुख्यानं 3 घटक आपण अभ्यासले आणि आज आपण नाटकाच्या मुख्य घटकामध्ये 4था घटक अभ्यासणार आहोत की ज्याचं नाव आहे नेपथ्य. नाटकाच्या कथानकाला साजेशी रंगमंचावरील वातावरण निर्मिती म्हणजे नेपथ्य. जो कलाकार नेपथ्य मांडतो त्याला नेपथ्यकार असे म्हणतात. नेपथ्याचे घटके, त्यात पहिला घटक आहे दृश्य निर्मिती. नाटकातील स्थळ, काळ, कथानक यांना साजेशी वस्तूंची मांडणी करणे, सुसंगत चित्रे, नटांचा कपडे, पट, झालरी यांचा योग्य वापर करणं, या गोष्टींची यथोचित व नाट्यशैलीला पूरक अशी मांडणी करणं म्हणजे दृश्य निर्मिती होय. दुसरा घटक आहे प्रकाश योजना. रंगभूमीवर प्रकाश योजनेसाठी निरनिराळी साधनं वापरली जातात. स्पॉट्स, फ्लड लाईट्स, फुट लाईट्स या सर्व प्रकारच्या दिव्यांचा प्रकाश कमी अधिक करण्यासाठी विद्युत उपकरणे वापरली जातात. त्यांना डिमर असे म्हणतात. डिमरच्या मदतीनं रंगभूमीवर संपूर्ण काळोख करता येतो. प्रवेशाबद्दलची सूचना या प्रकाश योजनेतून मिळू शकते. पात्रांच्या स्वभाव रेखेनुसार जिलेटिनच्या साह्यानं रंगीत प्रकाश योजना केली जाते. व्यक्तिरेखांच्या रागीट स्वभावाला लाल रंग, मनातील द्वेष हिरवा रंग, स्वप्नाळू वृत्तीसाठी पांढरा किंवा अंबर म्हणजे केशरी रंग इत्यादींचा वापर या प्रकाश योजनेमध्ये प्रामुख्यानं केला जातो. तिसरा जो घटक आहे पार्श्वसंगीत. नाटकातील पार्श्वसंगीत हे कथानकाला त्यातील प्रसंगानुरूप पात्रांच्या मनस्थितीला अनुसरून नाटकाला गती देण्यासाठी, वातावरण निर्मितीसाठी वापरले जाते. उदाहरणार्थ लेकुरे उदंड जाहली, एका लग्नाची दुसरी गोष्ट अशा काही नाटकातील पार्श्वसंगीत लक्षणीय ठरलं आहे आणि म्हणून पार्श्वसंगीत हा नेपथ्याचा महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतरचा घटक आहे रंगभूषा, वेशभूषा आणि केशभूषा. रंगभूषा खूप अंतरावर बसणाऱ्या प्रेक्षकांना नटाचा चेहरा व्यवस्थित दिसतोच असे नाही. नटाच्या चेहऱ्यावरील अभिनय नीट दिसावा
यासाठी नाटकात रंगभूषेला महत्त्व आहे. नाटकातील व्यक्तिरेखेचं वय, स्वभाव, लकबी इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन नाटकाच्या एकात्म परिणामासाठी नटाचे शरीर व चेहरा रंगवणे म्हणजे रंगभूषा होय. नाट्यप्रयोगाच्या सादरीकरणातून रंगभूषेबरोबरच वेशभूषा व केशभूषा या घटकांना विशेष महत्त्व दिले जाते. नंतर नाटकाच्या मुख्य घटकामध्ये 5वा घटक आहे प्रेक्षक, की ज्याला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. नाटक ही दृकश्राव्य म्हणजे डोळ्यानं पाहणं आणि कानानं ऐकणं, दृकश्राव्य कला असल्यामुळं सुजान प्रेक्षक हाही नाटकाचा महत्त्वाचा घटक आहे. नाटक हे केवळ वाचायचं नाही, तर ते पाहायचं असतं. वाचायचं असलं तरी मनाच्या रंगमंचावर ते घडताना रसिक डोळ्यांनं प्रत्यक्ष आस्वाद घेतात, अनुभवतात. नाटक प्रयोगक्षम असल्यामुळं प्रेक्षकांचा प्रतिसाद हा आवश्यक असतो. आणि आत्ता सध्याच्या रंगभूमीवर व्यावसायिक नाटकं, प्रायोगिक नाटकं, संगीत नाटकं आपल्याला दिसतात, पण त्याच्यामध्ये व्यावसायिक नाटकांना अतिशय महत्त्वाचं स्थान प्रामुख्यानं मिळालेलं दिसून येतं. त्यानंतर आपण बघणार आहोत नाटकाचे प्रकार. नाटकाचे एकूण 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे संगीत नाटक, दुसरा प्रकार आहे व्यावसायिक नाटक, तिसरा प्रकार आहे प्रायोगिक किंवा समांतर नाटक. त्यातला पहिला प्रकार आपण अभ्यासणार आहोत, संगीत नाटक. संगीत नाटकात भामा सौष्ठव, नाट्यमयता व वेशभूषा यांच्यासह संगीताला महत्त्वाचं स्थान दिलं जातं. संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये आपण अभ्यासणार आहोत क्रमाक्रमाने. पहिलं वैशिष्ट्य बघा, प्रथम क्रमांकाचं वैशिष्ट्य, मनोरंजनातून सामाजिक प्रश्नांवर बोट ठेवले जाते. दुसरं वैशिष्ट्य बघा, रसिक प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली असते. तिसरं वैशिष्ट्य, संवाद तुलनेने कमी असतात. चौथं वैशिष्ट्य, अभिनय आणि संगीत यातून रसिकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते. संगीत नाटकात पाचवं वैशिष्ट्य, संगीत नाटकात शास्त्रीय संगीताचा भारदस्तपणा सांभाळणाऱ्या गाण्यांचा अंतर्भाव असतो. सहावं वैशिष्ट्य, वैविध्यपूर्ण गाणी हे संगीत नाटकाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं. सातवं वैशिष्ट्य, पदे ही आशयाला धरून व कथानकाला गती देणारी असतात. आठवं वैशिष्ट्य बघा, लोकगायकी व ख्याल गायकी यांचा उत्तम संगम, उत्तम संयोग साधणारं संगीत हे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असते. नववं वैशिष्ट्य बघा, गायकाला साथ संगत करणाऱ्या कलावंताचाही यात महत्त्वाचा वाटा असतो. नववं वैशिष्ट्य, शेवटचं 10वं वैशिष्ट्य बघा, आजही मराठी नाटकाच्या इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणून संगीत नाटक राष्ट्रीय पातळीवर ओळखलं जातं.
नाटकाचा दुसरा प्रकार आहे व्यावसायिक नाटक. व्यावसायिक मराठी रंगभूमीला शतकापेक्षा अधिक काळाची परंपरा आहे. लोकरंजन व लोकप्रबोधन करणं ही व्यावसायिक नाटकाची प्रमुख उद्दिष्ट आहेत. समाजातील ज्वलंत समस्या, भूतकाळातील तत्वनिष्ठ व्यक्तिरेखा, समकालीन स्थिती या विषयांवर व्यावसायिक नाटकांची निर्मिती होते. कधीकधी धंद्याच्या दृष्टीनं उत्सुकल विषयावर भावना उद्दीपित करणारी धंदेवाईक नाटकं प्रामुख्यानं केली जातात. व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य बघा, व्यावसायिक नाटकाच्या माध्यमातून सामाजिक समस्या मांडल्या जातात. व्यावसायिक नाटकाचं स्वरूप, दुसरं वैशिष्ट्य बघा, व्यावसायिक नाटकाचं स्वरूप मुख्यतः बोधपर व मनोरंजनपर असतं. तिसरं वैशिष्ट्य बघा, गंभीर विषयावरील नाटक पाहताना सुद्धा प्रेक्षकांच्या मनावरचा ताण कमी व्हावा याची काळजी व्यावसायिक रंगभूमी घेते. चौथं वैशिष्ट्य बघा, नाटक आणि प्रेक्षक यांच्यात एक नाते निर्माण होते. पाचवं वैशिष्ट्य बघा, व्यावसायिक नाटकाच्या भर कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक आणि ऐतिहासिक अशा विषयांवर असतो. सहावा वैशिष्ट्य बघा, प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार व्यावसायिक नाटकांची मांडणी केलेली असते. सातवं वैशिष्ट्य बघा, विनोद, उपहास, श्लेष, शाब्दिक कोट्या याद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन होईल असे संवाद व्यावसायिक नाटकामध्ये असतात. आणि शेवटचं आठवं वैशिष्ट्य बघा, व्यावसायिक नाटकाच्या निर्मितीमागं बोध, रंजन, प्रेक्षकानुनय या प्रेरणेबरोबरच प्राधान्यानं व्यावसायिक हेतू त्यामध्ये साध्य केलेला असतो. शेवटचा नाटकाचा तिसरा प्रकार बघा, प्रायोगिक नाटक. विशिष्ट उद्देशानं प्रेरित होऊन आशय व अभिव्यक्तीत जाणीवपूर्वक प्रयोग करणं हे प्रयोगाचं मार्मिक व नाटकाचं मर्म आहे. समाजातील दुर्लक्षित प्रश्न, अनघड विषय, मनतळातील सूक्ष्म मनोव्यापार, तर्कातीत भावना यावर नाट्याच्या रूपानं प्रकाश टाकणं हे प्रायोगिक नाटकाचे उद्दिष्ट असते. याला समांतर रंगभूमी असेही म्हणतात. प्रायोगिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्य आपण अभ्यासणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य बघा, नाटकाची विशिष्ट चौकट मोडण्याचा प्रयत्न प्रायोगिक नाटकामध्ये केला जातो. दुसरं वैशिष्ट्य बघा, आकृतिबंधात नाविन्य असते. तिसरं वैशिष्ट्य बघा, आशय अभिव्यक्तीत स्वातंत्र्य घेतले जाते. चौथं वैशिष्ट्य, स्थळ, काळ, रचना, नेपथ्य, अभिनय, तंत्र यात जाणीवपूर्वक बदल घडवलेला असतो. पाचवं वैशिष्ट्य बघा, नाट्यबीज, नाट्यविषय, आशय व रचना तसेच नाट्यप्रयोग, नेपथ्य यामध्ये पारंपरिक नाटकापेक्षा काहीशे वेगळेपण प्रायोगिक नाटकात जाणवते. सहावं वैशिष्ट्य बघा, प्रायोगिक नाटकात प्रतिकात्मकता, अपरिचित सूचकता
यांचा खुबीनं वापर केला आढळून येतो. 7वं वैशिष्ट्य बघा, भाषिक प्रयोग केले जातात. घटना सहज व नैसर्गिक राखण्याचा प्रयत्न केला जातो. 8वं वैशिष्ट्य बघा, या नाटकातील संवादाची भाषा बरेचदा बोली भाषेसारखी असते. 9वं वैशिष्ट्य बघा, प्रायोगिक नाटकात आशयानुरूप येणाऱ्या प्रसंगावर भर दिलेला असतो. आणि शेवटचं 10वं वैशिष्ट्य बघा, प्रायोगिक नाटकात आपल्याला वाटणारे आपल्या पद्धतीनं मांडायचे धाडस प्रामुख्यानं केलेले दिसून येते. आणि म्हणून की व्यावसायिक नाटक आजच्या काळामध्ये, सध्याच्या काळामध्ये गाजलेलं ऑल दी बेस्ट लेखक आणि दिग्दर्शक देवेंद्र पेम यांच्या नाटकात गंभीर विषयाची मांडणी विनोदी अंगामुळं केल्यामुळं व्यावसायिकदृष्ट्या ऑल दी बेस्ट हे नाटक यशस्वी ठरलेले आहे. विष्णुदास भावे यांनी 1843 साली सीतास्वयंवर नाटकाचा पहिला प्रयोग केला. मराठीतील संगीत श्रेष्ठ नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी या नाट्य परंपरेला गती दिली. काल परिवर्तनाला सामोरं जात ती परंपरा अखंड चालू राहिली. मराठीतील काही नाटककार व त्यांच्या नाट्यकृतींची नावं खालीलप्रमाणे आहे. पहिला नाटककार आहे गोविंद बल्लाळ देवल, संगीत शारदा व संगीत संशय कल्लोळ. दुसरा नाटककार आहे प्र के अत्रे, साष्टांग नमस्कार मोरूची मावशी. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची कीचकवध व भाऊबंदकी ही नाटकं. राम गणेश गडकरी यांचं प्रेमसन्यास, भावबंध व एकच प्याला. वसंत कानेटकर यांचं रायगडला जेव्हा जाग येते इथे ओशाळला मृत्यू. विवा शिरवाडकर नटसम्राट आणि वीज म्हणाली धरतीला. पु ल देशपांडे सुंदर मी होणार, ती फुलराणी ही नाटकं. विजय तेंडुलकर यांचं घाशीराम कोतवाल आणि सखाराम बाइंडर ही नाटकं. दत्ता भगत यांचं वाटा पळवाटा, जहाज फुटलं आहे ही नाटकं. प्रेमानंद गजवी यांचं किरवंत आणि छावणी हे नाटक. जयवंत दळवी यांचं महासागर आणि बॅरिस्टर हे नाटक. इरावती कर्णिक यांचं गाशा आणि बाळकडू हे नाटक. मनस्विनी लता रवींद्र यांचं अमर फोटो स्टुडिओ आणि अलविदा हे नाटक. आणि म्हणून की नाट्यप्रयोग व नाटकाच्या प्रयोगाच्या दृष्टीनं देखणा होण्यासाठी त्यामागं प्रत्येक घटक महत्त्वाचा असतो. त्यामध्ये कलावंताचा अभिनय, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना दृश्य स्वरूपात जाणवते. पण लेखक आणि पडद्यामागचे कलाकार या बाबी यांचं योगदान लक्षणीय असतं. आणि म्हणून आजच्या काळामध्ये मराठी साहित्यामध्ये व्यावसायिक नाटकं हे मोठ्या प्रमाणामध्ये आलेले दिसून येतात. आणि नाटक ही जिवंत कला आहे, दृकश्राव्य कला आहे. डोळ्यानं पाहणं आणि कानानं स्वतः आपल्याला वास्तव किंवा जिवंत अभिनय त्या ठिकाणी बघायला मिळतो. आणि म्हणून अशा प्रकारे आपण या घटकामध्ये नाटक हा साहित्य प्रकार आणि त्याचा परिचय, विविध नाटकांचे प्रकार आपण अभ्यासले आहेत. धन्यवाद.